नमस्कार, मी डॉक्टर मनोज पाटील, उडतरे तालुका वाई, जिल्हा सातारा येथे मी ऊस पीक या प्लॉटवर आहे. तर अरविंद पोळसर यांना आपण आपले DNMची टेक्नॉलॉजी दिली होती मंदा बाबर यांच्या माध्यमातून. तर त्यांना जो काही रिझल्ट आला आहे तो आपण थोडंसं त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव? अरविंद नारायण पोळ, उडतरे. अच्छा. आपले DNMचे ॲग्री प्रोडक्टचा तुम्ही वापर केला होता आपल्या ह्या पिकासाठी, बरोबर ना? तर काय एक आळवणी आणि एक फवारणीच फक्त झाली होती, तरीसुद्धा आता पीक जर पाहिलं ऊसाचं तर खूप छान पद्धतीनं आलेलं आहे. ओके, फुटव्यांची संख्या पण चांगली आहे. तर बाबर पोळसरांच्या माध्यमातून आपण त्यांना आलेला जो अनुभव आहे तो त्याच्यावर आपण चर्चा करूया. काय तुम्हाला फरक जाणवला? एक तर पहिल्यांदा एक आळवणी घेतल्या हां. पहिल्यांदा जमिनीचा ओलावा टिकून ठेवला. दुसरी गोष्ट, पांढऱ्या मुळ्यांची वाढ योग्य प्रमाणात झाली आणि जी फूट नव्हती माझ्या ऊसाला पावसामुळे अतिरिक्त, ती फुटीचं प्रमाण वाढून 10 ते 12 कोंबापर्यंत फुटीचं प्रमाण वाढले. बरं. आणि ऊसाने जी ग्रेप उसळला एक चांगल्या प्रमाणात उसळे मारले ऊसाला. येस. तरी एक आळवणी आणि एक फवारणी झालेली आहे एक फक्त. आळवणी एकच फवारणी. अजून नंतरच्या ह्याच्या लॉटला एक आळवणी आणि एक फवारणी मला अजून घ्यायची. येस. म्हणजे एकंदरीत ऊसाची पण साईज पाहिली आता कधीचं लागण आहे? साधारणतः 17 ते 18 जुलैची लागण. 17 ते 18 जुलैची लागण आहे. राईट. ओके, छान. तर तुम्ही समाधानी आहात? पूर्ण समाधानी, 100% समाधानी आहे. बरं. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. अच्छा. तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्लॉटमध्ये प्रशिक्षण घ्यावं. येस. तुमच्या गावामध्ये हळदीसाठी पण आपण दिलं होतं. हळदीवाल्यांचं रिझल्ट सुद्धा चांगले आहे. येस. मग आता हा जो सीझन आहे, आता या सीझनला आता आमच्याकडे साधारणतः नोव्हेंबरला डिसेंबरला लागणी भरपूर प्रमाणात आहेत. किंवा गहू हरभरा ह्याच्यासाठी मी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार. चालेल. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.